ब्रीजच्या खेळामधून शिकविण्याचे तंत्र कसे तयार करता येईल या संदर्भातील पहिली 2 सादरीकरणे आपण गंभीरपणे वाचली असाल असे मानतो. सोबत दिलेले डाव प्रत्यक्षात मांडून पाहिलेत का? ते खेळून पाहिल्याशिवाय, सोडवण्यासाठी वेळ दिल्याशिवाय त्याचा अर्थ कळणार नाही. या खेळाचा जीवनाशी कसा संबंध आहे याविषयीचे काही विचार येथे नोंदवून ठेवीत आहे. हा खेळ पार्टनरला सोबत घेऊन खेळावा लागतो. या खेळात पार्टनर्समध्ये सुसंवाद असावा लागतो. पार्टनर्सनी एकमेकाला समजून घेतल्याशिवाय या खेळात यश मिळवता येत नाही. झालेली चूक विसरून जाऊन पुढील डाव सुरू करावा लागतो. पार्टनरकडून झालेल्या चुका माफ कराव्या लागतात, कारण तुमच्याकडूनही चुका होत असतात. पती पत्नीमधील व्यवहाराला हाच नियम लागू होतो. समोरचा कसा चुकला हे पटविण्यामधून जे वाद होतात ते अनेक वेळा टोकाला जात असतात. वैवाहिक संबंध बिघडत जातात. कुटुंबात वादाचे प्रसंग हे येत असतातच. ते कसे टाळायचे याचे कितीतरी धडे या खेळामधून शिकता येतात. दैनंदिन जीवनातही कुटुंबातील सदस्यांना दुसऱ्याचे म्हणणे, वागण्याचा आशय लक्षात घ्यायला लागतो. दुसरी व्यक्ती चुकत असेल तर वाद न घालता ती त्याच्या लक्षात आणून देणे जमायला हवे. आपल्या रोजच्या आयुष्यात माणसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. ब्रीजच्या टेबलवर खेळला जाणारा डाव शांत डोक्याने खेळायला लागतो. दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांना योग्य प्रकारे सामोरे जाण्यासाठीची जी मानसिकता तयार करावी लागते त्याचे अनेक धडे या खेळामधून निश्चित शिकवता येतील. ब्रीज या खेळामधून शिकण्याचे धडे या विषयाचे एक सिलेबस तयार करण्याचा प्रयत्न प्रकल्पात करण्यात आला होता. त्यासाठीचे कितीतरी डाव प्रकल्पात निवडले गेले आहेत. यापैकी कोणता डाव कधी वापरायचा हे खेळ घेणाऱ्या शिक्षकाने ठरवावे लागेल. शिकविण्यासाठी हा खेळ वापरतील अशा पालक शिक्षकांना एका व्यासपीठावर जोडून घेण्याचा प्रयत्न बिनभिंतीच्या शाळेला करायचा आहे. या माणसांनी संवादाचा सेतू बांधला, या संदर्भातील विविध कल्पना शेअर केल्या तर हे काम वेग घेईल, कमी वेळात पूर्ण होईल. या टीमच्या सदस्यांनी त्यासाठी कशेडीतच आले पाहिजे असे नाही. त्यांच्या घरी राहूनही या संदर्भातील अनेक कामे सहज करता येतील. अर्थात त्या संदर्भात एकदा साऱ्यांनी एकत्र येऊन संवाद करावा लागेल. शिक्षणाच्या या अभिनव तंत्रावर काम करणे आपल्याला आवडेल असे मानतो. या खेळामधून शिकविण्यासाठी जे वनलायनर्स निवडण्यात आले आहेत ते सोबतच्या चित्रात दाखविण्यात आले आहेत. त्यामध्ये सतत भर पडत असते. ते कसे कधी वापरायचे याचा निर्णय शिकवणाऱ्याने घ्यायचा आहे. या संकल्पनेवर अधिक विचार करावा व आपली मते कळवावीत ही विनंती आहे. धन्यवाद.